रंगून गेलो तुझ्याच नामी राम राम भजता राम 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 भजता राम नामी तुझ्या रंगता Hare
केलीची करावे केलीची करावे केलीची जगाच्या कल्याण सतत घडती ते त्रिभुवनी नमो व्यासाष्टांगे दैवताचे नारद मुनी आम्हाला शक्ती द्या बुद्धी द्या प्रभूचे गुणगान करण्या कृपा दृष्टी ठेवा कीर्तनीया करण्या देवर्षी
माझा स्वर कसाही असला तरी आपल्या सुरामुळे त्याला गोडी देणारी माझी डावी बाजू आणि माझा तोल जाऊ नये याची काळजी घेणारी माझी उजवी बाजू आणि जवळलेल्या समस्त श्रोत्यांच्या उद्रष्टा परमात्माला अतिशय मनापासून वंदन करतो आणि या वर्षीच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करतो. कदाचित अपरिचित असेल सगळ्यांना असा अभंग मुद्दाम घेतलाय. अभंगात कोणाचा आहे याची खूण त्याच्यात ठेवली आहे. शेवटी दास म्हणे आहे, समर्थांचा अभंग आहे. आणि लक्षात घ्या, समर्थ आहे स्वतः एक उत्तम कीर्तनकार होते. तुम्ही आम्ही समर्थांना जे काही बघतो, तो फोटो आम्ही बघतो, तो फोटो विसरा. कीर्तनाच्या वेळेला समर्थ राजासारखे नटायचे. लक्षात घ्या, सगळे हातात अंगठ्यामध्ये राजेशाही थाट असायचा आणि अशा थाटात ते कीर्तन करायचे. आणि एक अतिशय उत्तम असे निरूपणकार समर्थांबद्दल करता आम्ही बोलूच नाही, इतके उच्च असे समर्थ होते. आणि त्यांचा हा अभंग आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी निरूपणाबद्दलच खरं तर सांगितलंय. कीर्तनाचा विचार केला तो दोन बाजू असतात, एक पूर्वरंग आणि उत्तर रंग. उत्तर रंगामध्ये कथा असते कुठची तरी, पण ती असणारी कथा थोडीशी नटवून सजवून बुवा मांडतात आपापल्या प्रत्येकाच्या कृतीप्रमाणे. पण पहिला भाग जो पूर्वरंग, तो मात्र बुवाच्या कसोटीचा आहे, तो मांडायचा आहे. आणि त्याच्यामध्ये महत्वाची जबाबदारी काय आहे, अभंगकर्ते जे आहेत त्यांचा योग्य निरोप श्रोत्यांपर्यंत निरोप होणे म्हणजे निरूपण. आणि त्यामुळे कीर्तनामध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर निरूपण म्हणजे पूर्वरंग. जे कीर्तनात आहे ते आयुष्यात आहे. आयुष्याची पहिली 50 वर्ष चांगली गेली ना, तर नंतरची चांगली जातात. उत्तरंग कधी पूर्वरंगावर अवलंबून असतो. तर असा पूर्वरंगाचा आपला निरूपण आपल्याला बघायचा आहे. आणि मला सांगा मग, या अभंगाच्या पहिल्या ओळीकडे तुम्ही जर नीट बघितलं, केलेची करावे, याच्याकडे विनोदाने बघायचं म्हटलं तर असं म्हणता येईल की या ठिकाणी मंगलमूर्तीच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज माझं 11वं वर्ष आहे. आणि संख्येमध्ये सांगायचं झालं तर 51वं कीर्तन आहे. मागे काही 4-5 वर्षापूर्वी जेव्हा माझ्या कामाच्या व्यापामुळे मी थोडं जरा मागे पुढे करत होतो, तेव्हा संयोजकांनी मला सांगितली, बुवा ही कथा घेतलेल्या अभंग तुझीच कथा पुन्हा घेतली तरी चालेल, मला केलेची कराव्यावर यायचं. पण मंगलमूर्तीची कृपा चांगली झाली, अजून तसं घडलं नाही. पण तसं घडलं तर काय करावं, उपाय सांगून ठेवतो, बुवाला बदलावा. म्हणजे विनोदाने ह्या मुलीने बघितलं, केलेची करावे तर घेतलेला नाही का अभंग परत घ्यायचा, बोललो तेच बोलायचं, तेच करायचं. पण समर्थांना असं सांगायचं नव्हतं, लक्षात घ्या. आणि असं जर मी केलं किंवा कुठच्याही बुवाने केलं तर काय होईल. कीर्तन सुद्धा किंवा कोणती आयुष्यातली गोष्ट आम्ही कशासाठी करतो, समाधानासाठी. कोणती आयुष्यातली गोष्ट आपण समाधानासाठी करतो. आणि समाधानाच्या बाबतीत आपल्या 3 गोष्टी आहेत बघा. प्रत्येकाच्या आयुष्यात गोष्ट कोणती असू दे, कीर्तनाला बाजूला ठेवा. समाधानाच्या बाबतीत आपल्याला कसं असतं किंवा सुख आपण ज्याला म्हणतो, सुखाच्या बाबतीत माणसाच्या 3 अपेक्षा आहेत. एक, ते पूर्ण माझ्या ताब्यात असावं लागतं. दुसरं, ते सर्वश्रेष्ठ असावं लागतं. आणि तिसरं, ते कधी न संपणार असतं. बघा, तुमच्या आमच्या आयुष्यातल्या काही गोष्टींचा आपण विचार करू. वास्तविक प्रवासाला कुठे जायचंय तर एसटीच्या गाड्या आहेत, अनेक प्रायव्हेट गाड्या आहेत, आता इलेक्ट्रिक सुद्धा आहेत. पण नाही, आम्हाला आमच्या ताब्यात असणार हवं म्हणून आम्ही गाडी घेतो. सुख ताब्यात हवं आमच्या. बरं, त्याच्यात पण गाडीत जाताना कसं सर्वश्रेष्ठ सुख मिळलं पाहिजे म्हणून ड्रायव्हर बरोबर. आणि म्हणून तेव्हा 24 तास कधीच स्टार्टर मारता आला पाहिजे अशी इन कंडिशन गाडी आहे माझी. सांगते की नाही, म्हणजे ते कधी न संपणार. पाण्याच्या बाबतीत ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत पाणी येत असतं, पण भरोसा नाही, आमच्या ताब्यात हवं. परवानगी नसली तरी संडास बाथरूम एखादी टाकी ताब्यात हवं ना पाणी आमच्या. पुन्हा ते पिताना सर्वश्रेष्ठ हवं म्हणून मग ऍक्वा. आणि ते आपल्याला न संपणार हवं म्हणून जमलं तर एखादं बोरिंग. ही 2 उदाहरणं सांगते, अशी मला खूप उदाहरणं सांगता येतील. अगदी आपल्या संसाराच्या बाबतीत तेच आहे, विषय सुखाच्या बाबतीत आपण तसंच आहोत. प्रत्येकाची इच्छा काय असते की ते माझ्या ताब्यात हवं, ते सर्वश्रेष्ठ हवं आणि न संपणार हवं. पण
पत्नी, मुलगा, नातेवाईक या सगळ्या गोष्टींचा विचार करा. सगळ्या गोष्टी इथेच आहेत. अगदी आपल्या शरीराच्या बाबतीत पण शरीरावर अवलंबून असणार आपण या सगळी सुख आपण शरीरावर अवलंबून म्हणतो. पण या बाबतीत आपली प्रत्येकाची इच्छा तीच आहे की या 3 गोष्टी झाल्या पाहिजेत, नाहीतर उपयोग नाही. मग याचाच अर्थ म्हणजे आम्ही सगळेजण या बाबतीत, समाधानाच्या बाबतीत किंवा सुखाच्या बाबतीत, काही शब्द वापरा, कशावर अवलंबून आहोत तर बाह्य गोष्टींवर अवलंबून. पण खरं समाधान जर मिळवायचं असेल तर ते आत मिळेल, ते बाहेर कधीच मिळणार नाही. पण हे आम्हाला कळत नाही. आम्ही तिथेच कसं सुख आणि समाधान मिळेल बाह्य गोष्टींचा विचार करतो. नातेवाईक घ्या, आप्त घ्या, सगळ्यांकडून, अगदी पत्नी घ्या, सगळं घ्या, धन दौलत गाडी काही घ्या, ह्या सगळ्या बाह्य गोष्टी आहेत. पण याच्यावर अवलंबून राहतो आणि ते 3 गोष्टी काही होत नाही. मग आम्ही आतल्या सुखाचा विचार केला पाहिजे खरं तर, पण तो होत नाही आमच्याकडून. कारण ते आतून आलं पाहिजे. कुठच्या गोष्टींची काहीतरी कुरकुर असते. नाही ते सगळं चांगलं होतं पण ते जरा, हा मनुष्य स्वभाव आहे. उत्तम जेवण वाढावं एखाद्याला, ते पंचपक्वान्न नाही, जेवढी जरा अजून गोड चालली असती नाही, मनुष्य स्वभाव आहे. म्हणजे आम्ही या सगळ्या बाह्य गोष्टींवर अवलंबून आहोत, त्यामुळे आम्हाला दुःख आहे. आमच्या दुःखाचं कारण काय आहे तर आम्ही बाह्य गोष्टींवर अवलंबून आहोत. ते नाहीच करायचं. आतून सुखी व्हायला पाहिजे. म्हणजे काय ते एका शब्दात सांगतो. कसं असलं पाहिजे माणसाने? काही नाही, मी सुखी आहे म्हणून मी सुखी आहे. कधी खरं समाधान मिळेल? ही वृत्ती जेव्हा आपल्यात येईल की मी सुखी आहे म्हणून मी सुखी आहे, मी समाधानी आहे म्हणून मी समाधानी आहे, कारण ते आतून येतं. मग तुम्ही म्हणाल बुवा असं पण होतं का? होतं. एक उदाहरण देतो, पुढे जातो. संत तुकाराम महाराज, तुमच्या आमच्या आयुष्यात कितीतरी विपन्नाची अवस्था होती, लक्षात आलं की नाही? अगदी विपन्न अवस्था होती, तरी ते सुखात होते, आनंदात होते. लक्षात घ्या. म्हणजे ते विनोदाने सांगायचे नाही, लोका घरी गाई म्हशी, आमच्या घरी उंदीर घुशी. मग एखादा म्हणाला, वा तुमच्याकडे उंदीर घुशी आहेत ना? बुवा नाही महाराज, महाराज तुमच्या घरी उंदीर घुशी आहेत ना, म्हणजे तुमच्याकडे धान्याची पोती असणार, त्याशी उंदीर घुशी येणार नाही. महाराज सांगते छे छे, आमच्या घराच्या पलीकडे धान्य आहे भरपूर, मग शॉर्टकट म्हणून आमच्या घरातून त्याला. आणि याच्यापेक्षा महाराजांना पुढे सांगायचे, महाराज आम्ही सदैव सुळके, तो चोरही आम्हाला भीतो धाके. हे महाराजांचं वाक्य आहे. म्हणजे महाराजांचं वर्णन करायचंय की एखाद्या रात्रीच्या वेळेला जर आमच्याकडे चोर आला, आधी तो येणार नाही, कारण आपल्यापेक्षा आपल्या घरातल्या सगळ्या माहितीची इन डिटेल माहिती त्यांना असते. कुठे कधी चोरी करायची आपल्यापेक्षा त्यांना कळतं. तेव्हा महाराज म्हणाले आमच्याकडे चोरीची शक्यता नाही, पण आपला कसा चुकून कधीतरी मिस कॉल लागतो, तसा त्याची मिस व्हिजिट झाली आमच्या घरी रात्रीच्या वेळेला. चुकून चोर आमच्याकडे म्हणाले आलाच, तर काय होईल त्याची परिस्थिती? तो येऊन बघेल आमचा मुलगा भाद्या, थंडीचे दिवस आहेत, अंगावर काहीच नाहीये, इतकी थंडी आहे, आणि त्यामुळे आपली झोपडं अशी घेऊन मुटकुळं केलं जातं. तो कुडकुड 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 करतोय. आमची मुलगी आईचा फाटलेलाच पदर आपल्या अंगावर ओढून थंडीपासून आपलं कसं संरक्षण करता येईल याचा विचार करते आणि कुडकुडते. ही सगळी परिस्थिती बघून त्या चोराला वाटेल अरे अरे इथे नेण्यासारखं काहीच नाही, आणि आपली घोंगडी तो तिथे ठेवून दे, याला उभे. अशी आमची परिस्थिती आहे. आणि अशी आमची परिस्थिती असताना महाराजांच्या तोंडात काय होतं? आजी आनंदू आनंद, आजी आनंदू आनंद, आजी आनंदू आनंद, नित्य परमानंदू रे, नित्य परमानंदू रे, आजी आनंद.
त्यांच्या तोंडातून आजी आनंद आनंद येतो, आमच्या येत नाही. याचं कारण काय? आमचा आनंद आणि त्यांचा आनंद वेगळा आहे. या आनंदाचे ना 3 भाग आहेत. ते असं का म्हणत होते? त्यांना आतला आनंद कळत होता. आनंदात 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे तो ब्रह्मानंद, की त्यांच्याजवळ तो होता. वाक्य बघा, महाराजांची ना ब्रह्मानंदी टाळी लागायची, म्हणून ते तसे होते. ब्रह्मानंद. दुसरा आनंदाचा प्रकार आहे प्रातिभासिक आनंद, म्हणजे स्वप्नामध्ये आपल्याला ती गोष्ट नसून आहे अशी वाटते, त्याला प्रातिभासिक आनंद असतो, की प्रत्यक्षात नसतो. गाडी घ्यायचं स्वप्न आहे, मग स्वप्नामध्ये गाडी घेतल्याचं स्वप्न पडलं, हा प्रातिभासिक आनंद आहे. आणि तुम्ही आम्ही सगळ्यामध्ये जे डोबत असतो तो तिसरा प्रकार विषयानंद. महाराज समाधानी आणि आम्ही का समाधानी नाही त्याचं उत्तर आहे. आम्ही विषयानंदामध्ये डुबलेलो आहोत, त्यामुळे आम्ही समाधानी नाही आणि महाराज मात्र समाधानी होते. मग याच्यात उपाय काय? तर महाराजांनी जे केलं ते करायचं. म्हणजे काय? आत बघायचं. ते बाहेरच्या जगाकडे बघतच नव्हते हो, ते आत बघायचे. आणि म्हणून त्याला कळायचं ते आत्म्याच्या आनंदाकडे लक्ष द्यायचं आणि म्हणून विठ्ठल नामामध्ये गुंतायचे. कारण आत्म्याचा आनंद काय आहे? परमात्म्याशी अटॅच राहणं. कारण त्यांचं कायम अटॅच नातं आहे आत्मा आणि परमात्मा, त्यामुळे ते आनंदात असायचे. समर्थांनी पण तसंच सांगितलं बघा, आपण असे पहावे आपण, असं समर्थांनी सांगितलं ना, मग आम्ही ते पाळतो की नाही? पाळतो. कसं पाळतो? आपण असे पहावे आपण म्हणजे आम्ही काय करतो? आम्ही घरात जाऊन आरशा समोर उभे राहतो आणि काही दिवसांत त्या आरशाला थोडं जरा खराब झाला की घरातून ओरडते, ओ आरसा जरा मोठा आणि चांगला आणा, आणि आम्ही आणतो आणि बघतो काय? स्वतःला बघतो. सुद्धा बघताना काय बघतो? तो आमचं शरीर बघतो. त्यामुळे आम्हाला दुःख होतं. समर्थांना सांगताना शरीर बघायला नव्हतं सांगायचं, आत वळून बघा, आतल्या आत्म्याकडे बघा. तुम्हाला खरं समाधान हवं असेल, खरा आनंद हवा असेल तर आत बघा. आणि हे आत बघायला कुठे मिळतं किंवा हे सगळं कुठे मिळतं? तर निरूपणात मिळतं. लक्षात घ्या. बघा, तुम्ही सगळे आता इथे आलात, घरी खूप वेगवेगळे विषय असतील, पण इथे आल्यानंतर तुमचं जे काही इथली जी स्पंदन आहे त्यामुळे आपण थोडे अंतर्मुख होतो. तेच सांगायचंय. आत बघायला तुम्ही शिकला, तुम्ही आत्म्याचा तुमचा जर विचार केलात ना तर तुम्हाला आनंद मिळेल. एका उर्दू कवीने फार छान सांगितलं बघा. आम्हाला खरं तर खूप लोक भेटतात, आमच्या खूप ओळखी होतात, परिचय होतात, पण आम्ही ज्याच्यामुळे आहोत, मला पण माहिती मी याच्यामुळे आहे, की ज्या चैतन्यामुळे आम्ही आहोत. आमच्या असणारा अर्थ कधीपर्यंत आहे? जोपर्यंत आज चैतन्य आहे तोपर्यंत. त्याच्यावर उर्दू कवीने खूप छान सांगितलंय, रूह और जिस्म का क्या है रिश्ता किंवा अजब है रिश्ता. रूह और जिस्म का अजब है रिश्ता, जन्म भर साथ रहे लेकिन परिचय ना हो. म्हणून आमचं दुःख आहे आणि संतान आनंद आहे, कारण त्यांच्या आत्म्याशी त्यांचा परिचय झाला आहे, जो तुमचा आमचा झाला नाही. आणि तो होण्यासाठी आम्ही आत्म्याकडे बघायला शिकलं पाहिजे. आणि हे सगळं सांगितलं जातं त्याला निरूपण असं म्हणतात. व कोणी असू दे, त्यांनी निरूपणामध्ये ते सांगायचंय लोकांना, भगवंताशी कसे जोडले जाल, त्याच्याशी अटॅच कसे व्हाल हे सांगायचं आहे. म्हणजे आत बघायचा सल्ला गुरुने द्यायचा आहे. आणि श्रोत्यांनी तो तन्मयतेने ऐकायचा. आता मी थोडं इकडे वळणार. निरूपणाबद्दल मी बोलतोय, पण खरं तर मी हे डेअरिंग का करतोय? 10 वर्ष तुम्ही मला झेललाय, म्हणून आजचा पूर्वरंग इथे करायचं मी डेअरिंग करतोय. आणि बघा 10 वर्षातले सगळे पूर्वरंग आणि आजचा पूर्वरंग. पहिली गोष्ट तन्मयतेने ऐकायचं. बुवा कोणी याचा विचार करायचा नाही, तन्मयतेने ऐकायचं. दुसरी गोष्ट याच्यातली तत्परतेने ऐकायचंय. याच्यात फरक आहे थोडा. भगवान गोपाळ कृष्णाने काला केला. काल्याच्या वेळी त्यांनी सांगितलं तुम्ही सगळे खाली उभे राहा. म्हणजे हंडीची परिस्थिती होती ते वरती चढले आणि ते म्हणे आता मी ते फोडेन, आणि फोडल्यानंतर त्यातलं जे नवनीत आहे ते मी खाली सगळीकडे फेकेन. बोल,
तुम्ही कसं राहायचं, तुम्ही आ करून राहायचं. मी वरून कधी फेकेन कसंही फेकेन. जो योग्य वेळी आ करून राहील त्याच्या तोंडात ते पडेल, त्यालाच नवनीताचा लाभ होईल. ती तत्परता तुमच्याजवळ असली तरच. लक्षात आलं की नाही? आणि म्हणून जे आ करून त्यावेळेला राहिले, तत्पर राहिले, त्यांना नवनीत मिळालं. कदाचित मला तर असं वाटतं तेव्हापासून कीर्तनामध्ये कधी कधी म्हणणं आ असं कोणी करत असावं. इथे नाही असू दे, ही तत्परता. आता ही गोष्ट आपल्याला कुठे वळवायची आहे? दुसऱ्या ओळीकडे वळवायची. निरूपण ऐकताना तुम्ही तत्परता म्हणजे काय? तरी बाणे खुण काही येतो. ही दुसरी ओळ बघा याच्यात. तत्परता का पाहिजे? कुठची तरी एखादी खूण तुमच्या मनामध्ये निरूपणातून घुसते आहे आणि ती तुमच्यासाठी मर्म असते. मग ती मर्माची खूण तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, म्हणून तत्पर राहता आलं पाहिजे. कुणाला कधी क्लिक होईल ते बुवाला पण नाही सांगता येत आणि श्रोत्याला पण. काय ऐकून मला क्लिक होईल आणि मी त्या मार्गाला लागेल ते नाही कुणाला सांगता येत. पण त्यासाठी सदैव तत्पर राहायचं आणि हे फक्त निरूपणामध्ये मिळतं. आणि म्हणून निरूपण ऐकताना जसं तन्मयतेने ऐकायचं तसं तत्परतेने ऐकायचं. कारण कधीतरी कुणाला तरी क्लिक होईल, लक्षात घ्या. आणि ते कधी कुणाला होईल एक भगवंत फक्त जाणे. पण म्हणून आपण सदैव तत्पर राहायला पाहिजे. आता तत्पर राहून निरूपण ऐकतोय, त्याच्यानंतर पुढे त्याच्यात एक ओळ आहे, मला तुमच्यासाठी खास ते सांगायचे. काही एक काळ निरूपणे गेला, तोची एक भला समाधान. हा मुळात अभंग आहे ना, तो अभंग दाम यमक जातीचा आहे. या अभंगाला दाम यमक जातीचा अभंग असं म्हणतात. म्हणजे पहिल्या कडव्याचा जो शेवटचा शब्द असतो तो दुसऱ्या कडव्याचा पहिला शब्द असतो. अशा अभंगाला दाम यमक जातीचा अभंग असं म्हणतात. तसा आहे. त्याच्यात दुसरं कडवं काय? काही एक काळ समाधान गेला, काही एक काळ निरूपण गेला, तोची भला समाधान. तुमच्यासाठी का मी निवडला अभंग? माझ्या माहितीप्रमाणे इथल्या उत्सवाला 100 वर्ष साधारणतः आणि वरचा उत्सव 100 वर्ष. तुमच्या गावामध्ये वर्षाला 10 कीर्तनं झालेली आणि मागची 100 वर्ष झाली 1000 कीर्तनं झाली. तुमच्या गावातल्या असूत तात्काळीतले बहुसंख्य लोकांनी किती निरूपण ऐकलंय? तुम्हाला कदाचित मी तुमच्याकडे आलोय म्हणून बोलतोय असं वाटेल, पण नाही. मंगलमूर्तीला साक्ष ठेवून सांगतो, इथल्या कीर्तनात वेगळी मजा आहे. इथे एक वेगळी स्पंदन आहे. इव्हन तुमच्या या आळीत आल्यानंतर तुमच्या इथेच पर्यटकांची गर्दी का असते? तुम्ही देता त्या सगळ्या गोष्टी कोणीही देऊ शकतो, व्यापाराच्या दृष्टीने म्हणतोय. पण इथे जे काही चैतन्य आहे, या गावामध्ये जे काही समाधान आहे, मी आर्थिक म्हणत नाही, एक सौख्य किंवा आनंद आहे ना, त्याचं कारण इथं घडलं. लक्षात घ्या. काही एक काळ निरूपण गेला, तुमची भला समाधान. हे करताय तोपर्यंत हे नक्की राहील याची ग्वाही देतो. लक्षात घ्या. आणि म्हणून निरूपण तन्मयतेने ऐकायचं. दुसरा मुद्दा ते तत्परतेने ऐकायचं. या दोन गोष्टी. तिसरा मुद्दा त्याच्याबद्दल आत्मीयता असली पाहिजे. एखाद्या गोष्टीबद्दल आत्मीयता असली तरच आपल्याला त्याचं प्रेम वाटतं. निरूपण मला आपलं वाटलं पाहिजे, माझं वाटलं पाहिजे, याला आत्मीयता असं म्हणतात. एक उदाहरण देतो. आज इथे खरं तर कीर्तनाला येताना कुणालाही मोबाईल आणायची गरज नाहीये, तरी अनेकांचं आहे की नाही? आहे. कारण काय माहिती का, त्याच्याबद्दल इतकी आत्मीयता हल्ली निर्माण झाली की त्याच्यापासून आपण लांब राहूच शकत नाही. झोपताना सुद्धा उशालाच असतो, उठल्यानंतर पहिलं त्याचं दर्शन. 15-20 वर्षापूर्वी आलेल्या मोबाईल बद्दल आमच्या मनात इतकी आत्मीयता निर्माण होत असेल तर आत्मीयता वाटण्याचा गुण आमच्याला आहे. आम्हाला आत्मीयता वाटू शकते, आपुलकी वाटू शकते. मग ती आत्मीयता, तो गुण इथे जोडा. कुणाचंही निरूपण ऐका, कीर्तनकार कोणी असू दे, ते माझं वाटलं पाहिजे, आपलं वाटलं पाहिजे, तिथे आत्मीयता वाटली पाहिजे. तिसऱ्या मुद्द्यावर एक तन्मयतेने ऐकायचं, तत्परतेने ऐकायचं. आणि तिसरा मुद्दा आत्मीयतेने ऐका. मला काय करायचंय आणि बुवा बोलतील मी जाते, मी नाहीच ऐकलं तर काय होईल, मी नाहीच लक्ष दिलं तर काय होईल,
असले हलके विचार मनात आणूच नका. त्याच्यापेक्षा काही जण कसे आपल्या घरात आता सुखाने झोपलेत की नाही, लक्षात नाही त्यांच्या नशिबात. हे ऐकायला सुद्धा काही जन्माचं भाग्य लागतं. निरूपण कसं आहे का, 11 वर्षानंतर बोलतो मी इथे, लक्षात घ्या. मुद्दा पुढचा, तन्मयता झाली, तत्परता झाली, आत्मीयता झाली. निरूपण ऐकत असताना शंका नाही घ्यायची, श्रद्धा आणि दृढ विश्वास असला पाहिजे. शंका नाही घ्यायची. मगाशी जसे आनंदाचे मी 3 प्रकार सांगितले, कुणाच्या लक्षात नसले तर परत सांगतो. ब्रह्मानंद, प्रातिभासिक आनंद आणि विषयानंद. तसे आता शंकेचे 3 प्रकार आहेत. आशंका, शंका आणि कुशंका. स्पष्ट करतो. आशंका म्हणजे काय, जी आत्मीयतेने विचारली जाते. उगाच विचारायचं म्हणून नव्हे, आत्मीयतेने विचारली जाते ती. तुमच्या इथलं उदाहरण देतो. तुमच्या इथे मी आमुचाची आम्ही केला भाव बळे हा चोखामेळ्यांचा अभंग घेतला होता. आणि त्या अभंगामध्ये जन्माच्या संदर्भात जे आंब्याचे चोखून खाल्ला म्हणून जो संदर्भ दिला होता, त्यानंतर तुमच्या गावातल्या कोणी मुलांनी किंवा मुलींनी छोट्या मला लगेच विचारलं होतं आणि तिला मी उत्तर दिलं होतं की आंबा कसा आला. पण लक्षात घ्या, तिच्या विचारणामध्ये ती लहान होती, आत्मीयता होती, आत्मीयतेने विचारलेली शंका होती. लक्षात. दुसरी शंका असते ती नुसती शंका, म्हणजे आपलं ते असं का, ते तसं का, आपल्या लोकांचं हा शंका पडतात. बाबा ह्या रागात का म्हटलं, तर तुला काय करायचं आहे, मला ज्या रागात करायचं त्या रागात मी गेलो. आणि तिसरी शंका म्हणजे कुशंका, जी येऊच नाही मला. म्हणजे कशी सांगू का, समजा एखाद्या ठिकाणी ज्ञानेश्वरांचं आख्यान घेत असताना असं सांगितलं की ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, तर नंतर कोण विचारलं, नाही बुवा मला एक शंका आहे. म्हणजे काय, खरंच ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली असेल का, मला माझी गाडी नाही नीट चालत आहे, ही कुशंका आहे. लक्षात घ्या. तर ती नको आहे. निरूपण ऐकताना शंका घेऊ नका आधी मनात, आणि घ्यायची असेल तर आत्मीयतेची शंका आहे. एखादं काही जाणूनच घ्यायचं असेल तर माझं म्हणणं नाही. या सगळ्या गोष्टी निरूपणामध्ये येतात. लक्षात घ्या. आणि असं निरूपण फार महत्वाचं आहे, कारण ते आत्म्याला परमात्म्याशी जोडतो. आणि हा आत्मा आणि परमात्मा एकमेकाशी अटॅच आहेत. त्याला प्रत्येक आत्म्याला परमात्म्याबद्दल ऐकायला आवडतं. आणि इथे फक्त तेच सांगायचंय, व्हॉट्सअपचे जोक सांगण्याची ही जागा नाहीये. इथे परमात्म्याबद्दल बोलायचंय निरूपणामध्ये. आणि ते निरूपण सगळ्यांनी ऐकायचंय. तुम्ही आम्ही हवे. देवांचे देव महादेव, देवांचे देव महादेव. लक्षात घ्या, ज्यांनी पार्वती मातेला रामायण सांगितलंय, म्हणजे रामायण त्यांना माहितीच होतं आणि सतत रामनामाचा ते जप करत होते. आपण मगाशी म्हटलं ना, कैलासीचा शिव भोळा कंठी धरली नाममाळा. ते महादेव रामनाम सतत घेत होते आणि त्यांनी पार्वतीला रामायण सांगितलंय. तरी सुद्धा निरूपणाबद्दल बोलतोय. लक्षात घ्या, स्वतः महादेव अकोला या ठिकाणी अगस्ती महामुनींचा जो आश्रम आहे, अकोल्याला आहे अगस्ती महामुनींचा आश्रम, त्या ठिकाणी आले होते. कलियुगातली गोष्ट नाहीये. आणि त्यांनी अगस्ती मुनीला सांगितलं होतं, तुम्ही रामकथा सांगा, मला ऐकायचे. महादेवाला जर निरूपण ऐकावं असं वाटलं तर तुमचं आमचं काय. लक्षात घ्या. दुसरं एक उदाहरण देतो अजून. याज्ञवल्क्य ऋषी आणि त्यांची 2 पत्न्या होत्या. त्यातल्या एका पत्नीचं नाव मैत्रेयी होतं. तर याज्ञवल्क्य ऋषींनी मैत्रेयीला सांगितलंय, जेव्हा ते निघाले आणि त्यांचा संवाद खूपच मोठा संवाद आहे. आत्मा वारे श्रोतव्या, मंतव्या, दृष्टव्या, चलदिती हसव्या. आत्म्याला आधी ऐकायला, त्याच्यावर मनन करायला, चिंतन करायला शिकलं पाहिजे. तुम्हाला काय आहे आधी कळलं पाहिजे, काय ते दिसलं पाहिजे, तर काय करायचं ते कळेल. मग आत्म्याला आधी ते कळू दे तुम्हाला की तुला काय करायचं आहे. या आत्म्याला काय करायचंय, त्या परमात्म्याशी जायचंय हे त्याला आधी कळू दे, त्याला समजू दे.
आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त निरूपणात सांगितल्या जातात, म्हणून निरूपण या सगळ्या पद्धतीने ऐकायचं. पण काही लोक म्हणजे काय बुवा माहिती का, ते वेदांमधलं आम्हाला कळत नाही. ठीक आहे, वेद कळत नाही, मी बंद करू शकतो. मग त्याच्यापेक्षा सोपं करून सांगितलं ना आपल्याला. वेदांच्या पुढे पुराण आले, पुराणामध्ये सोप्या पद्धतीने सांगितलं वेदांपेक्षा. लक्षात पुराणात कोणी लिहिली? व्यासाने लिहिली. लक्षात घ्या, व्यासांना सुद्धा भगवंताच्या कथा ऐकायला आवडत. व्यास नव्हे, त्यांचा पुत्र, ज्यांना आम्ही म्हणतो शुकासारखे पूर्ण वैराग्य असे. का म्हणतात शुकासारखे पूर्ण वैराग्य असे? एकच उदाहरण सांगतो आणि पुढे जातो. शुक जेव्हा जन्माला आला, मुळात तुमच्या आमच्यासारखा जन्म नाहीये. तुम्ही आम्ही मातेच्या उदरामध्ये 9 महिने राहिले. शुक किती दिवस होते? 12 वर्ष. 12 वर्षानंतर जन्म आहे आणि जन्मल्याने तसेच निघाले. लक्षात घ्या, त्याच सूट मध्ये म्हणजे बर्थ सूट मध्ये जन्मल्या त्याच अवस्थेत निघाले पुढे. आणि पुढे पुढे जाताना एका सरोवराची ते स्त्रिया सरोवरामध्ये स्नान करत होत्या. 12 वर्षाचा म्हणजे तरुण मुलगा त्या काळाच्या दृष्टीने. बर्थ सूट मध्ये जातोय, त्या स्त्रिया स्नान करत होत्या, त्या तशाच होत्या. त्यांनी स्वतःला अजिबात विचलित केलं नाही. पण त्याच्या पाठोपाठ आपला मुलगा चाललाय म्हणून अरे शुका, अरे शुका अशी हाक मारत व्यास निघाले. आणि व्यास महामुनी आल्यानंतर मात्र त्या सगळ्या स्त्रिया पुन्हा पाण्यामध्ये लपल्या, अर्धनग्न होत्या म्हणून. तशी व्यासांच्या लक्षात आलं, अरे माझा 12 वर्षाचा तरुण मुलगा नग्न अवस्थेत यांच्या जवळून गेला, या जरा सुद्धा विचलित झाल्या नाही. आणि मी व्यास महामुनी इतका मोठा, मी आल्यानंतर या विचलित झाल्या. त्यांनी त्यांना विचारलं, तेव्हा स्त्रियांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं. म्हणजे बरोबर आहे तुमचं, 12 वर्षाचा तरुण शुक इथून गेला तेव्हा आम्ही जरा सुद्धा विचलित झालो नाही. याचं कारण त्या शुकाला तो पुरुष आहे का स्त्री आहे याचं भानच नाही आहे. या सगळ्याच्या पलीकडे आहे तो, म्हणून तो पूर्ण वैराग्याचा आहे. शुकासारखे पूर्ण वैराग्य का, तर या ओळीमुळे आहे. त्याला मी पुरुष आहे का स्त्री आहे याचा सुद्धा भान नाहीये. ही वैराग्याची कुठची सीमा आहे. आणि असे शुक महामुनी पण सांगतात व्यासांना, मला भगवंताबद्दल काहीतरी सांग, म्हणजे निरूपण. मला एकच सांगा, महादेवापेक्षा, व्यासांपेक्षा, शुकांपेक्षा आम्हाला जास्त कळतं का? नाही कळत. एवढं तरी कळतं ना. मग निरूपण त्या पद्धतीने ऐकायला पाहिजे. आपला सगळा विषय निरूपणाशी जोडलाय. कारण याच्यातून कधी कुणाला क्लिक होईल काय, एखादी मर्म कधी कळेल ना, सांगता येत नाही. एक गोष्ट सांगतो छोटीशी. कदाचित आजचा पूर्वरंग 10-15 मिनिटं वाढण्याची शक्यता आहे, पण पुन्हा होणार नाही. हा लक्षात. एका गावामध्ये एक साधू आले आणि त्या गावातल्या एका सज्जन गृहस्थाने त्यांना महाप्रसाद आला. उद्या आमच्याकडे दुपारी महाप्रसाद आले, या. साधू म्हणाले ठीक आहे येतो. दुसऱ्या दिवशी ते साधू महाराज त्या सज्जन गृहस्थाच्याकडे महाप्रसादाला आले. पण असे जे की वेगळे लोक असतात, मोठे म्हणूयात आपण, विद्वान म्हणूयात, साधू संत, यांना तुमच्या आमच्या सामान्य याच्यात बसवत नाही ना. कधी वेळी आले तर त्यांना थोडं वेगळी जागा द्यावी लागते एकांताची. म्हणून या सज्जन माणसाने त्याच्या घरात दुसरी जी खोली होती, जी मुलाची खोली होती, त्याच्या ती मुलाची खोली त्यांना बसायला दिली. आणि तो मुलगा कॉलेजला गेला. मुलाच्या आजच्या दृष्टीने कॉलेजला गेला, त्यामुळे खोली रिकामी होती. ते साधू तिथे बसले. जेवायची वेळ झाल्यानंतर त्यांना बोलावण्यात आलं, जेवले, निघून गेले. संध्याकाळी तो मुलगा घरी आला. त्याच्या खोलीत तो गेला आणि आरडाओरडा करत बाहेर आला. काय झालं? माझ्या खोलीत? हा, म्हणायचे साधू महाराज आले होते, त्यांना तुझ्या खोलीत थोड्या वेळ बसवले होते. म्हणाले माझ्या खोलीमध्ये काही नोटा ठेवलेल्या होत्या आणि त्या दिसत नाही, म्हणजे नक्की त्या त्यांनी नेल्या. पण सज्जन गृहस्थाने त्या मुलाला सांगितलं, बाबा रे, ते साधू इतके मोठे आहेत, तुझ्या नोटा त्यांनी नेल्या की नाही नेल्या हा विषय बाजूला राहू दे, पण हे कुणाचं बोलू नकोस, कारण ते आपल्याला परवडत नाही. इतके ते मोठे साधू आहेत, तुला मी त्याच्या 4 पट नोटा देतो शेवट.
पण तोंड गप्प ठेव. हे दुसऱ्या कोणाला बोलायला जाऊ नको. आपल्या तिघात एक आई वडील तू याच्यात नव्हे. त्या काळातला मुलगा होता. आई वडिलांचं ऐकायचं. मग निरोपात काय मिळतं त्यावर तो गप्प बसला. आजच्या पूर्वजात खरंच तुम्हाला सांगतो वेगळी मजा आहे. प्रत्येक ह्याच्यात मर्म आहे काहीतरी. पुढच्या वर्षी पुन्हा ते साधू त्या गावात आले आणि या सज्जन माणसाने पुन्हा त्यांना जेवायला बोलावलं आणि त्याच खोलीत पाठवलं. पण यावर्षी झालं होतं काय, मुलगा घरी होता. मग तो मुलगा त्या खोलीमध्ये गेला, त्याला नमस्कार वगैरे केला आणि म्हणाला एक विचारू का? खरं म्हणजे मला विचारू नका असं सांगायचं आलं, पण म्हणाला माझं मन राहत नाही म्हणून मी विचारतो. मला वडिलांनी आईने सांगितलंय तू बोलायचं नाहीस, पण मला राहवत नाहीये. म्हणे बोल. म्हणे गेल्या वर्षी तुम्ही या खोलीमध्ये आला होता. म्हणाले हो. तेव्हा या खोलीमध्ये माझ्या काही नोटा होता पैशाच्या, 500,000 धरून ठेवा. आणि तुम्ही या खोलीत येऊन गेला तेव्हापासून त्या मिळत नाहीयेत. सज्जनाचा मुलगा होता. तुम्ही त्या घेतल्या, तुम्ही त्या चोरल्या असं म्हणाला नाही. कसं बोलावं म्हणून तेव्हापासून म्हणा त्या मिळत नाही. साधू महाराज त्या दुःख झालं आणि रडायला लागले. आणि साधू महाराज रडतायत म्हटल्यानंतर आई वडील धावत निघून आले. त्यांच्या लक्षात आले आणि गोंधळ घातला. आणि साधू महाराजांना दुःख झाले, ते रडतायत म्हटल्यानंतर जर ते रागावले तर आपल्याला शाप देतील आणि बाकी काहीही परवडलं. लक्षात घ्या, पण साधूचा किंवा सज्जनाचा शाप नाही परवडत. तो वाटच लावतो सगळ्याची. त्यामुळे आई वडिलांनी येऊन साधू महाराजांच्या पायाला अशी मिठी घातली, दोघे रडायला लागली. आमच्या मुलाला माफ करा, त्याचं चुकलं असेल मला माहिती आहे. तुम्हाला दुःख झालंय, तुमच्या मनाला लागलंय, पण कृपा करून मला शाप नका देऊ. साधू महाराज गप्प बसले 2 मिनिट आणि म्हणाले होय, तुमच्या मुलांनी मला विचारलं आणि त्यामुळे मला वाईट वाटलं आणि मला दुःखही झालं. त्यांच्या लक्षात आलं म्हणजे आता हे शब्द तिला आपल्याला लागलो. पण पुढे साधू महाराजांनी सांगितलं ते फार महत्वाचं आहे. मर्म म्हणजे काय निरूपणात मिळतं लक्षात घ्या. का निरूपण ऐकायचं? साधू महाराज म्हणाले तुमच्या मुलांनी मला असं सांगितलं असतं की तुम्ही माझ्या नोटा चोरल्या, माझ्या नोटा घेतल्या, तर कदाचित मला वाईट वाटलं नसतं, मला दुःख झालं नसतं. पण मला दुःख याचं झालं, तो म्हणाला ते बरोबर आहे. मी या खोलीत आलो तेव्हा नोटा होत्या आणि खिडकी उघडी असल्यामुळे त्या वाराने उडून जात होत्या. त्या उडून जाणाऱ्या सगळ्या नोटा मी एकत्र केल्या आणि तुमच्या या खोलीत ते वाल्मिकी रामायण ठेवले ना त्याच्यामध्ये ठेवल्या आणि अजूनपर्यंत त्या तिथे तशाच आहेत. 1 वर्षात तुमच्या घरात रामायण उघडलं गेलं नाही. याचं मला दुःख झालं. लक्षात घ्या. आता प्रत्येकाने आपल्या घरातले ग्रंथ आठवा, ते नुसतं तिथे ठेवायला आणलेत का? आता बघा, मी हे सांगितलं तर प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या घरचा ग्रंथ आला असेल हे निरूपण देतं. आणि आपण कधी उघडला होता, आपल्या घरातल्या कोणी तो वाचलाय का, हे सगळं रिकॉल व्हायला लागलं. हे देतं निरूपण. लक्षात घ्या. कुठेतरी काहीतरी क्लिक होतं आणि मग त्यामुळे आपण अशा गोष्टी पुन्हा एकदा वळतो. परमार्थिक ग्रंथ वाचले जातात हे असं ऐकल्यानंतर काही काळ हल्ली आपण काय करतो ते पण वाचून टाकतो. नाही ते एकदा रामायण वाचून टाकलं आणि कशाला वाचलं? त्या रामायणावर मेहरबानी झाली असती वाचून टाकणं मस्त असतं. लक्षात घ्या. त्यामुळे अशा धर्मग्रंथांचा आपण अभ्यास केला पाहिजे, कुठेतरी वाचलं पाहिजे, चिंतन मनन केलं पाहिजे. हे अशा निरूपणातून कळतं. आणि म्हणून निरूपण फार महत्वाचं आहे. आपण निरूपणाबद्दल पण मग काही तरुण मुलं हल्ली असं म्हणतात काय माहिती का बुवा, ऐकलं असतं निरूपण पण ते तेच सांगतात. त्यांचं चूक नाही आहे बाबा, ही बुवांची जबाबदारी आहे. पण त्याच्यावर बुवाकडे उत्तर पण आहे, बुवाची बाजू घेणार हे पण ऐकून ठेवा. तेच सांगतात काय म्हणाले काय
सकाळी आमच्याकडे मऊ भात, दुपारी वरण भात, रात्री आमटी भात, उरला तर दुसऱ्या दिवशी फोडणीचा भात, आणि तू गेलास की पिंडाला पण भात. तोच चालतो का? मग निरूपण काय नाही झालं? अहो समर्थाने सांगितले मात्र, सेविलेच सेवावे अन्न, घेतलेच घ्यावे जीवन. सेविलेच सेवावे अन्न, घेतलेच घ्यावे जीवन. तैसे श्रवण मनन केलेची करावे. इथून निघालं आपण, केलेची करावे पुन्हा निरूपण. आपल्यापेक्षा समर्थांना जास्त कळत होतं एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून निरूपणाला येताना, कीर्तनाला येताना लहान मुलांना पण आणा. लक्षात घ्या, जे काही कानावर पडेल ते चांगलं पडेल म्हणून आणा. निरूपणाबद्दल बोलत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट, श्रवण करायचं, मनन करायचं, चिंतन करायचं. कारण का माहितीये का, हे सगळं केल्यानंतर मग ध्यास आहे, निधिध्यास शेवटी आहे सगळ्या. मागे आपण ते एकनाथांच्या बद्दल सप्तद्वार बघितली होती. आता मी ती वेळ पुढे होतो पण सांगत नाही. पण निधिध्यास शेवटी आहे, पण आधी श्रवण मनन चिंतन आणि या गोष्टी फक्त निरूपणात होतात, आणि शेवटी निधिध्यास मग साक्षात्कार. आणि मग यासाठी काय पाहिजे? महत्वाची गोष्ट उत्तम. जसं मगाशी आपण बघा, तन्मयता, निरूपणाबद्दल तन्मयता हवी, तत्परता हवी, आत्मीयता हवी, सतत जागा राहिलं पाहिजे ऐकताना. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. आणि त्याच्याबरोबर एक महत्वाची गोष्ट, उत्तम. उत्तम ते ऐकावं तर उत्तम सुचतं. आणि निरूपण काय उत्तम असतं बरं. मी माझ्याबद्दल बोलत नाही, मी कोणाच्याही निरूपणाबद्दल बोलतो. उत्तम ऐकलं तर उत्तम सुचतं. याचं एक उदाहरण छोटंसं देतो. एका कोकणातल्या घरामध्ये एक आजी होती, आणि मुंबईतला नातू आला तिचा मे महिन्याच्या दिवसात. आणि ते जुन्या काळात घर, मागे अंगण, पुढे अंगण, असं सगळं छान मजा चालली होती मे महिन्याचे दिवस. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो जो नातू होता की नाही, तो अंगणात जो कसा गेला होता खेळायला, तो धावत धावत आजीकडे आला आणि म्हणाला, आजी आजी. उत्तम बद्दल आपण बोलतोय ना. आजी आजी, हे बघ मला अंगणात काय मिळालं. ती म्हणे, काय मिळालं? हे बघ मोराचं पीस मिळालं. बघ कसं छान आहे. असं फिरवलं आजीच्या वगैरे अंगावर. आजीच्या पण लक्षात आलं, कधी कधी पडायची मोराची पिस. ती म्हणते, अरे बरोबर आहे बाळा, कदाचित काल संध्याकाळी आपल्या अंगणात मोर येऊन गेला असेल. आजीचं चुकलं काहीच नाही, पण मला माझा मुद्दा कुठे आहे? उत्तम सुचलं पाहिजे, उत्तम ऐकलं पाहिजे तर उत्तम सुचतं. त्या मुलाने कुठेतरी उत्तम ऐकलं होतं, म्हणून त्याला काय उत्तम सुचलं ते ऐका. मुलाने आजीला सांगितलं, आजी मोरच येऊन गेला असेल कशावरून, कृष्ण कशावरून नसेल आला. कृष्णाच्या पण डोक्यावर मोर दिसत असते. हे उत्तम आहे. लक्षात हे उत्तम फक्त निरूपणामध्येच मिळतं. आणि म्हणून निरूपण तन्मयतेने ऐका. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर 11 वाजले, पण तरी सुद्धा उद्या ही वेळ पुन्हा येणार नाही, म्हणून 5 मिनिटं पूर्वरंगाला वाढीव घेतो. हे सगळं ऐकल्यानंतर अतिशय शेवटची महत्वाची गोष्ट सांगतो आणि मग विरामतो. निरूपण ऐकताना लहान होऊन ऐकायचं, बालभावाने ऐकायचं. गोंधळकर महाराजांच्या बाबतीत फक्त आपण सांगतो 8 वर्षाचा मुलगा कीर्तन करत होता, महाराज खाली बसून ऐकायचे. हे सांगण्यापुरतं नाहीये नुसतं, ते आचरणात आणा. याचा अर्थ कुणाचंही निरूपण ऐकताना तुम्ही लहान होऊन ऐका. आता मला जे वयोवृद्ध लोक आहेत ते म्हणतील, वा लहान कसं होणार? पण एक वाक्य ना कधी, लहानपण देगा देवा. त्याच्यावरचा पण विरोध असाय बघा. नाही ते काय लहानपणी मजा होती, मजा होती. लहानपण तुला हो हो चालेल, त्याला लगेच विचारायचं, मग ते 10वी 12वी सीईटी नीट देणार आहे? नाही नको नको नको, त्याच्या लहानपण नसलेलं परवडलं. म्हणजे फक्त फायद्यापुरतं लहानपण नको आहे. हा तर लहान बाल बुद्धीने ऐकायचं. असं म्हणजे कसं ऐकायचं एक छान उदाहरण देतो आणि नक्की थांबतो. राम गेले लंकेत, रावणाचा वध झाला आणि 14 वर्षापूर्वी जो काही राज्याभिषेकाचा सोहळा होणार होता तो अयोध्येमध्ये सुरू झाला.
शॉर्टकट जाऊया. आणि यज्ञ या सगळे सुरू झाले त्या सगळ्या सोहळ्यासाठी. आणि राम त्या यज्ञाला बसले, वसिष्ठ महामुनी बसले आणि बरोबर पत्नी म्हणून सीतामाई बसणार. आणि ती मुहूर्त ठरलेले होते त्या यज्ञाचे, पण सीतामाई येऊन बसली नव्हती. म्हणून रामप्रभूंनी अंगदाला पाठवलं, जारी तिला लवकर बोला. अंगद गेला सीतामाईकडे. सीतामाई आणि त्याच्या बाजूला त्यांच्या ब्युटिशियन्स म्हणूया, त्या काळातले दासी, त्यांचा सगळा जो साजशृंगार आहे तो करत होत्या. सीतामाई म्हणाल्या आलेच. अंगद परतला. थोडा वेळ गेला तरी सीतामाई येत नाही, मुहूर्त टळून जाईल. याने सुग्रीवाला पाठवलं. सुग्रीव गेला. सीतामाई म्हणाल्या आलेच. आणि आता खरंच मुहूर्त टळून जाईल अशी भीती वाटली रामप्रभूंना. म्हणून त्यांनी आपलं अस्त्र बाहेर काढलं. हनुमंता, ताबडतोब सीतामाईला घेऊन ये. आणि हे म्हणजे काय शब्द बाहेर पडावा आणि उचलावा ना हो. हे लगेच सीतामाईंच्या महालामध्ये गेले आणि तोपर्यंत खरंच सीतामाईंचं सगळं आवरण झालं. त्या दासी वगैरे सगळ्या बाजूला झाल्या होत्या. हनुमंत म्हणाले चला चला तिकडे उशीर होतोय, रामप्रभू बोलावतात. त्या म्हणाल्या आलेच. आणि त्यांनी काय केलं, तिथे शेंदुराची डबी होती. डबी हा शब्द चुकतोय का, भांड म्हणण्याच्या काळात शेंदुराचं भांड होतं. त्यातलं असा शेंदूर घेतला आणि आपल्या अशा भांगात टाकला. जुन्या काळातल्या बायका भांगामध्ये शेंदूर भरायच्या. मर्म निर्बळ अजून एक माझं म्हणणं नाही सगळ्यांनी ते केलं फक्त सीतामाईनी. हनुमंत बुद्धिमत्ता वरिष्ठ हे काय केलं, ते म्हणाले शेंदूर भरला. पण का बाकी सगळे होतं की त्यामुळे बाकी सगळं सगळ्यांनी आवडलं असतं, दासीने आवडलं असतं, तर हे आपलं आपणच करायचं. म्हणजे का रामांचं प्रेम मिळावं म्हणून ती शेंदूर, ती जी काही टिकलेली आहे ना, ते नवऱ्याच्या प्रेमासाठी असं म्हणतात. हे भरल्यामुळे मला रामांचं प्रेम मिळतं. आणि त्या तडतड तडतड तिकडे गेल्या. एवढं यांना कुठलं बालबुद्धी, ऐकायचं बालबुद्धीनी ते शेंदुराचं अख्खं भांड घेतलं, आपल्या अंगावर होते. आणि यज्ञाची ते आले. यज्ञाची ते आल्यानंतर सीतामाई आणि राम तर ध्यान बघूनच हसायला लागले. अरे हे काय, सीतामाईच्या लक्षात आलं काय झालंय ते. राम म्हणतात काय नक्की. सीतामाई म्हणाले नाही, मी येता येता शेंदूर भरला. त्याने विचारलं का, मी त्याला सांगितलं हा शेंदूर भरल्यामुळे मला रामांचं प्रेम मिळतं. म्हणून त्याने काय झालं, हनुमंत म्हणाले काय झालं म्हणजे काय, तुम्हाला एवढाचा शेंदूर मिळून जर इतकं प्रेम, राम सीतेचं प्रेम मी सांगायला नको, तुम्हाला एवढाचा शेंदूर भरून रामांचं एवढं प्रेम मिळत असेल तर मला भरपूर प्रेम हवंय. विनोदाचा क्षण. आणि तिथे रामप्रभूंनी हनुमंताला आशीर्वाद दिलाय, ह्या जग दुनियाचा शेंदूर कमी पडेल पण रामाचं हनुमंतावरचं प्रेम कधी कमी होणार. विषय आपला कुठचा आहे, बालबुद्धी. या बालबुद्धीनं, या बालभावानं, निष्ठेने आणि श्रद्धेने जर निरूपण ऐकलं तर बुवाने एक तास घालवल्या सांगायचं आणि काहीतरी ऐकल्या सांगायचं. लक्षात 11 वर्षानंतर आज ते डेअरिंग केलं निरूपण या विषयावर बोलायचं. पण खूप श्रोत्याला निदान इतकी कीर्तन तुम्ही ऐकता, निरूपण ऐकताना काय गोष्टी पाळायच्या एवढ्या तरी कळल्या पाहिजे. आणि त्याच्याबरोबर जाता जाता सगळ्या बुवांसाठी, आता इथे कोणीच नाहीये पण बुवाने देखील हेच करा, पाळावं किमान निरूपण निरूपणासारखं असतं. बुवांबद्दल एवढं बोलू शकतो. सगळ्यांनी हे लक्षात घ्या की निरूपणाला नुसतं येत नाही वापर, तिथे येऊन खूप काही मिळतं. लक्षात घ्या, फक्त आपलं लक्ष असावं लागतं, आपण तत्पर असावं लागतं, तन्मय असावं लागतं, आत्मीयता असावी लागते, त्याची आवड असावी लागते आणि बालबुद्धीने ऐकावं लागतं. एवढ्या गोष्टी केल्या आणि हेच समर्थांना सांगायचं होतं. केलीची करा म्हणजे घेतलेला परत घ्या, हे नव्हतं. आपण मूळ तिथून निघालो होतो आणि म्हणून मूळ पद्यामध्ये समर्थांनी सांगितलं ते म्हणूया, एकदा बघूया आणि मग पूर्वरंगाच्या उत्तरंगाच्या कथेकडे जाऊया. केलीची करावे पुन्हा निरूपण